एससी मध्ये वर्गीकरण करा. अरे भोगचोदय हो, वर्गीकरण करा असे म्हणणाऱ्यांनो, अगोदर वर्गीकरण करा याची अवकात कुठून आली? ते बाबासाहेबांच्या मुळे आली. आणि म्हणताना आरक्षणाचं वर्गीकरण करा. आमचं आरक्षण बौद्धांना खाल्लं, नाहीतर आम्ही कलेक्टर झालो असतो. हे अवकात कोण दिली माहिती आहे बोलण्याची? बाबासाहेबांनी दिली. आणि तोच बाबासाहेब तुम्हाला चालत नाही. तोच बाबासाहेब चालत नाही. गौसाळा हो तुम्हाला, गु खाया हो. आणि म्हणता काय की बाबासाहेब आंबेडकर आम्हाला चालत नाही, पण आम्हाला त्याचे अधिकार चालतात. अबे तुम्ही कलेक्टर काय, तुम्ही चपराशीच्या लायकीचे होणार नाही, हे लक्षात ठेवा. ज्याच्या पाशी बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार आहे, त्यांची लेखणी आहे, तोच हा शिक्षण शास्त्रामध्ये काही करू शकतो. तो हो बामण्याच्या नादी लागून स्वतःचे अस्तित्व नाकारू शकतो. तुम्ही विचार करा, तुमची काय गत होती? तुमची काय गत होती? माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. आईच्या पोटी जन्म घेत असन माणूस, पण तो जन्मावर पृथ्वीवर आल्यावर त्याला माणसासारखी वागणूक नव्हती. ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे वागणूक मिळाली. आणि आता आरक्षणाच्या जोरावर जराशे लेकरं काय समोर चालले, ते जैतोळपणा येऊन राहिला तुम्हाला. अबे तुम्ही जा ना, तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये जा, राजकारणामध्ये तुम्ही जा, तेव्हा तुम्हाला कळलं काय? हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. कळलं काय? जय भीम, जय शिवराय.